तुम्ही माझी कथा नक्कीच ऐकली पाहिजे, कारण त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल। शेवटी नक्की सांगा, तुम्हाला माझी आई जास्त आवडली की माझी सासू? या दोघांनी माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकला होता आणि या दोघांच्या वागण्यातून मी माझ्या आयुष्यात खूप काही शिकले आणि मला माझे भावी आयुष्य चांगले बनवायचे आहे। आणि म्हणूनच मी माझी कथा तुमच्यासोबत शेअर करत आहे। कदाचित तुम्हाला माझ्या कथेतून खूप काही शिकायला मिळेल। अनुपमाची वैयक्तिक गोष्ट ऐकूया। माझे लग्न माझ्या सासूच्या घरी झाले। त्यांनी एका 14 वर्षाच्या अनाथ मुलाला आपल्या घरी बोलावले होते आणि त्याला नोकर म्हणून ठेवले होते। तो मुलगा घरातील सर्व कामे मशीनसारखी करत असे, तर घरातील लोक त्याच्याशी खूप वाईट वागायचे। तर माझा नवरा त्या मुलाला रोज मारत असे। त्याने मला त्या मुलापासून दूर राहा, अन्यथा मी तुला या घरातून हाकलून देईन असे सांगितले। परंतु मला त्या मुलाचे खूप वाईट वाटले की इतकं काम करूनही तो मार खात राहतो। मला त्याला सगळ्यांपासून लपून खायला आणि प्यायला द्यायचे होते। एके रात्री तो मुलगा जोरात रडत होता। नवराही अंथरुणावर नव्हता। जेव्हा मी उठून त्या मुलाच्या खोलीत गेले तेव्हा माझे हृदय तुटले, कारण माझा नवरा त्याच्यासोबत। माझे नाव अनुपमा आहे। माझे वडील लग्न आणि पार्ट्यांमध्ये जेवण बनवायचे। ते गावात आचारी या नावाने प्रसिद्ध होते। माझे वडील शिकलेले नव्हते, पण ते खूप हुशार होते। ते प्रत्येक काम अतिशय हुशारीने करायचे आणि कोणतेही काम करण्यापूर्वी दीर्घकाळ विचार करायचे की या कामाचे फलित काय असेल। त्यामुळे गावातील लोक त्यांच्या वैयक्तिक बाबी आणि व्यावसायिक समस्यांबाबत सल्ले घेण्यासाठी पप्पांकडे येत असत। पप्पांचे छोटेसे दुकान हे कारण होते। सायंकाळ होताच लोक यायला लागले। पप्पांच्या दुकानाबाहेर पिंपळाचे मोठे झाड होते। पप्पांनी त्या झाडाखाली एक खाट आणि 3-4 खुर्च्या ठेवल्या होत्या आणि गावकऱ्यांनी जवळच चहाचा टपरीही बांधली होती, जेणेकरून पप्पांजवळ येऊन बसणाऱ्यांना चहा पिण्याचा आनंद घेता यावा। अशा रीतीने त्यांचे कामही सुरू होते। दुसऱ्या बाजूला माझी आई होती, जी माझ्या वडिलांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती। आईची मनस्थिती खूप विचित्र होती। ती कोणाशीही थेट बोलली नाही। गावातील कोणतीही महिला आमच्या घरी कोणत्याही कामासाठी किंवा गरजेसाठी आली तर आई तिला सडेतोड उत्तर द्यायची। माझ्या आईला सणासुदीलाही कोणाच्या घरी जाणे आवडत नसे। आईच्या सवयी आणि स्वभाव सगळ्यांनाच आवडायचा नाही, त्यामुळे आमच्या घरी कोणी येत नसे। पप्पांनी आईला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण आई नेहमी चुकीचा अर्थ काढून भांडण करायची आणि खोलीत कोंडून घ्यायची। त्यामुळे वडिलांनी आईला समजावून सांगणे सोडून दिले होते। त्यावेळी मी फक्त 10 वर्षाची होते आणि माझ्या आई वडिलांमध्ये भांडण झाले होते। आईला बघून मी घाबरायची आणि मग खूप दिवसांनी आमच्या घरातही आनंद आला। आमच्या घरी एक छोटासा पाहुणा आला, त्यामुळे आईची वाईट वागणूक आणि राग थांबला। माझ्या आई वडिलांच्या लग्नानंतर 2 वर्षांनी माझा जन्म झाला, पण माझ्यानंतर त्यांना मूल झाले नाही। आणि मग मी 10 वर्षाची असताना माझा धाकटा भाऊ या जगात आला। तेव्हा माझ्या भावाचे आगमन आमच्या घरासाठी खूप चांगले ठरले। त्याचा माझ्या आईवर चांगला परिणाम झाला। नेहमी अलिप्त आणि चिडचिड करणारी माझी आई आता आनंदी झाली होती आणि जेव्हा गावातील स्त्रिया आमच्या भावाच्या जन्माबद्दल अभिनंदन करण्यासाठी आमच्या घरी आल्या, तेव्हा आमच्या आईला आणि आम्हाला मोठ्या प्रेमाने आनंदाने शुभेच्छा दिल्या। आईने त्यांचे स्वागत केले। सर्व महिलांना आश्चर्य वाटले। आईने घरात आलेल्या महिलांना मिठाई दिली आणि माझ्या वडिलांनी पुऱ्या आणि कचोरी तयार करून संपूर्ण गावाला खाऊ घातली। मी पण आई-बाबांसोबत खूप खुश होते। माझ्यासोबत कोणीतरी खेळायलाही आले होते। शेवटी लहान मूल किती गोड असतात। माझ्या भावासाठी मी ठरवलं होतं की तो शाळेत जायला लागला की मी त्याला घरीही शिकवेन। तर मी फक्त 10 वर्षाची होते आणि 4थीत होते। आमच्या गावातील शाळा मध्यमवर्गीयापर्यंत होती आणि वडील म्हणायचे, शिक्षण झाल्यावर अनुपमाला मी शहरात पाठवतो, जेणेकरून ती शिकून स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल। तर आईला माझ्या शिक्षणात फारसा रस नव्हता। मी शाळा सोडावी आणि घरकाम शिकावे अशी तिची इच्छा होती, कारण आईला माझे लवकर लग्न करायचे होते आणि वडील असल्याने मला काळजी नव्हती। मला माहीत होते की माझे वडील मला नक्कीच शिकवतील। माझ्या आईने माझ्या भावाचे नाव राकेश ठेवले आणि त्याला मोठ्या प्रेमाने वाढवायला सुरुवात केली। आईने त्याला सतत डोळ्यांसमोर ठेवले। तिने स्वयंपाकघरात काम केले तर ती त्याला किचनच्या दरवाजा बाहेरच्या झुल्यात झोपवायची किंवा साफसफाई करायची किंवा भांडी धुवायची, तेव्हाही ती त्याला डोळ्यासमोर ठेवायची। आणि चुलीवर अन्न शिजवताना ती माझ्या भावाला झुल्यात आडवी करून अंगणातल्या झाडाखाली ठेवायची। आई माझ्या भावाला नेहमी जवळ ठेवायची आणि मला त्याच्याजवळ फिरकूही द्यायची नाही। भाऊ माझ्या हातून पडू नये आईच्या या वेडेपणावर वडील हसायचे। ते म्हणायचे की अशी वाईट सवय सोडली नाही तर मूल मोठे झाल्यावर खेळायला किंवा अभ्यासाला बाहेर जाणार नाही, मग काय करणार?
आई म्हणायची, मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. पप्पा हसायचे आणि हे समजून घ्यायचे. इतक्या वर्षानंतर आईला दुसरे मूल झाले आहे, तोही मुलगा. म्हणूनच ती त्याच्यावर अधिक प्रेमाचा वर्षाव करते. तिला कालांतराने समजेल, पण वडिलांची कल्पना चुकीची होती. कालांतराने आई या बाबतीत अधिक कठोर होत होती. राकेश 3 वर्षाचा झाला आणि बाहेर रस्त्यावर जायचा तेव्हाही आई त्याला पटकन आत आणायची आणि घरात ठेवायची. त्याला मुलांसोबत खेळण्याची परवानगी नव्हती. आईने त्याला माझ्यासोबत खेळूही दिले नाही. राकेश पडू शकतो किंवा त्याला दुखापत होऊ शकते आणि आई त्याचे कपडे घाण होऊ देणार नाही. ती त्याच्यासाठी रोज नवीन कपडे आणायची. आई रोज कपडे घालायची. बाबा नेहमीच कपडे घालायचे. परमेश्वरा, आईच्या प्रेमाने माझ्या भावाला असे बिघडवले होते. पप्पा आता हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत होते. ते घाबरले. अशीच परिस्थिती चालू राहिल्यास राकेशचे जीवन कठीण होऊ शकते किंवा भविष्यात त्याच्या आईचे काही वाईट होऊ शकते. त्यामुळे वडिलांनी पुन्हा आईला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आई संतापली आणि म्हणाली की हा आमचा आई आणि मुलाचा प्रश्न आहे. यात तुम्हाला बोलण्याची गरज नाही. पप्पांना हे आवडले नाही, पण त्यांना गप्प बसणेच बरे वाटले, कारण आई आणि भावाच्या बाबतीत खूप भांडण करायची. राकेश 4 वर्षाचा झाल्यावर वडिलांनी त्याला शाळेत प्रवेश दिला. यावर आईने वादळ निर्माण केले. एवढ्या लहान आणि निष्पाप मुलावर असा गुन्हा करण्याची काय गरज आहे? आणि मग आईने तिची इच्छा पूर्ण केली. राकेशला शाळेत दाखल केले नाही. मी एकटीच शाळेत जाऊ लागले. मला रस्ता चांगला माहीत होता. आमच्या घरातून आजूबाजूची बरीच मुलं माझ्यासोबत शाळेत जायची. पप्पा त्यांच्या कामात व्यस्त असायचे आणि मग एक दिवस असे झाले की पप्पा दुकानात काम करत होते. अचानक त्यांची प्रकृती खालावली. गावात एकच दवाखाना होता. पप्पाला तिथं घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की पप्पाची शुगर खूप वाढली होती. तर पप्पांना त्यापूर्वी कधी शुगरचा त्रास नव्हता. आता वडिलांची प्रकृती दिवसेदिवस खालावत चालली होती आणि त्यांना कामही करू दिले जात नव्हते. इथे आई तिच्या आग्रहावर ठाम राहिली. वेळ निघून जात होता आणि माझा भाऊ आता 10 वर्षाचा झाला होता. त्याने आईकडे आग्रह धरला की त्याला शाळेत प्रवेश मिळावा, कारण त्याच्यासोबतची सगळी मुलं शाळेत जाताना पाहून तोही जिद्दी झाला होता. म्हणून माझ्या आईने त्याला प्रवेश मिळवून दिला. मी आता मध्यम वर्गात उत्तीर्ण झाले होते, पण माझी आई राकेशला शाळेची सुट्टी खूप मिस करायची. पप्पाही आईसमोर लाचार होते, कारण जेव्हा कधी शाळेची चर्चा व्हायची तेव्हा आई स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचे किंवा खाणेपिणे बंद करायची. मला माहीत नाही की माझ्या आईला कोणी सांगितले होते की शाळेतील शिक्षक मुलांना खूप मारतात. त्यामुळे माझ्या आईला एकच गोष्ट समजली होती की माझा राकेश या जगात कोणाचा मार खाण्यासाठी किंवा शिवाय ऐकण्यासाठी आलेला नाही. पप्पांनी आईला स्वतःला सांभाळायला सोडलं. आता राकेश आईकडे पैसे घेऊन बाहेर जायचा आणि खूप खेळून घरी आल्यावर माझी आई त्याला बाहेर जाण्यापासून रोखायची. तो तिच्यावर रागवायचा. आई त्याच्यावर पूर्ण बळजबरी करायची आणि तो तिची आज्ञा पाळायचा. आणि मग तो खूप गोड होता. त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करू लागले. गावातील मुलांशीही तो भांडू लागला. कधी तो मुलांचे डोके फोडत असे तर कधी इजा पोचवायचा. वडिलांच्या दुकानात राकेशच्या तक्रारी रोज येऊ लागल्या. मग एके दिवशी असे घडले की राकेश मुलाचे डोके फोडून घरी आला तेव्हा मुलाची आई घरी आली आणि खूप गोंधळ घातला. पण आईनेही त्याला दात खिळी मारली आणि राकेशची बाजू पूर्णपणे काढून त्या महिलेला घराबाहेर हाकलून दिले. पप्पा आता या समस्यांमुळे आणि वातावरणामुळे आणि राकेशच्या रोजच्या गैरवर्तनामुळे खूप अस्वस्थ होऊ लागले. मधुमेहामुळे ते ब्लड प्रेशरचे रुग्ण बनले होते आणि शांतपणे आपला वेळ घालवत होते. 10वी पूर्ण करून घरी बसले आणि घरच्या कामात मी आईला पूर्ण साथ देत होती. वेळेची ट्रेन सुसाट वेगाने पुढे जात होती. जेव्हा राकेश 12 वर्षाचा झाला तेव्हा आम्हाला अडचणीचा सामना करावा लागला. घडले असे, एके दिवशी राकेश त्याच्या मित्रांसोबत गावच्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेला. दुपारची वेळ होती आणि खूप उष्णता होती. माझ्या आईने त्याला मनाई देखील केली, पण तो थांबला नाही. तो निघून 2 तास उलटले असताना अचानक घराचा दरवाजा जोरात वाजू लागला. पप्पा त्या दुकानात गेले होते. आईने दरवाजा उघडला तेव्हा राकेशचा एक मित्र घामाने भिजलेला उभा होता. तो खूप घाबरला होता. त्याने आईला सांगितले की राकेश खेळत असताना जमिनीवर जोरात पडला होता आणि त्याच्या डोक्यातून खूप रक्त येत होते. हे ऐकून आई अनवाणी धावली आणि मी वडिलांच्या दुकानाकडे धाव घेतली. मात्र माझे वडील तेथे पोहोचण्याआधीच आई तेथे पोहोचली आणि गावकऱ्यांनी राकेशला दवाखान्यात नेले. बाबा आणि मी दवाखान्यात पोहोचलो, पण तिथे सर्व काही संपले होते. डॉक्टरांनी राकेशला पाहिले तेव्हाही ते म्हणाले की अति रक्तस्रावामुळे तो मेला आणि आता आमचा संसार उजाड झाला आहे. पप्पांना खूप धक्का बसला. मी खूप रडले. खरं तर संपूर्ण गाव आमच्या दुःखात रडले, पण आईची अवस्था बिकट होती. राकेशच्या मृत्यूची बातमी ऐकून आई वेडी झाल्यासारखी वाटत होती. ती रडत नव्हती. जेव्हा राकेशचा मृतदेह घरातून नेण्यात आला तेव्हा गावातील सर्व महिला आमच्या घरी जमा झाल्या. सर्वजण रडत राहिले, पण आई पूर्णपणे गप्प राहिली. राकेशच्या मृत शरीराकडे पाहिले जात असताना त्याचे अर्थी उचलले जात होते. आई रडली नाही, ती बेशुद्ध पडली होती. आईची अवस्था असहाय्य झाली होती.
आमच्यावर झालेल्या त्रासाने माझी आई अवाक झाली होती. संध्याकाळपासून रात्र झाली होती. सगळे आपापल्या घरी गेले होते. बाबा आणि मी किती प्रयत्न केले की आम्ही आईला थोडं खायला दिलं, पण आईने तोंडात एक दाणाही टाकला नाही. पप्पांनी आईला झोपेची गोळी दिली आणि झोपायला लावलं. पण एका वादळी रात्री आई ओरडून उठली. ती राकेशला हाक मारत होती आणि मग जोरजोरात रडू लागली आणि वडील पण रडत होते. पण मग अचानक आई हसायला लागली. आम्ही काळजीत पडलो. आई कधी रडत होती, कधी हसत होती. आता वडील खूप अस्वस्थ झाले. हे काय होतं? त्यानंतर काही वेळाने आई बेशुद्ध झाली. त्यानंतर आम्ही सकाळी उठलो, पण ती सकाळ आमच्यासाठी संकटाचा डोंगर घेऊन आली. माझा भाऊ राकेशवर खूप प्रेम करणारी माझी आई वेडी झाली होती. ती डोक्यावरून केस ओढत होती. कधी कधी ती स्वतःलाच इजा करण्याचा प्रयत्न करत असे. पप्पांची तब्येत बिघडत होती, पण त्यांनी आईला डॉक्टरांकडे नेले. आईची मानसिक स्थिती बिघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बातमीही आम्हाला विजेसारखी धडकली आणि दिवसेदिवस आईची तब्येत खालावत गेली. आईला घरी ठेवून सांभाळणे फार कठीण झाले होते. बाबांची प्रकृती दिवसेदिवस ढासळत चालली होती. पप्पांचा रक्तदाब आणि साखर नियंत्रणात नव्हती. राकेश गेल्यानंतर 4 महिन्यांनी माझे वडीलही हे जग सोडून गेले. शुगर आणि ब्लड प्रेशरमुळे पप्पांचा जीव गेला, पण त्याचा परिणाम आई आणि राकेशच्या दुःखाचा होता, जो पप्पांना आतून खात होता. वडील गेल्यानंतर मी पूर्णपणे तुटून पडले आणि जेव्हा आईने माझ्यावर जीव घेणा हल्ला केला, तेव्हा गावकऱ्यांनी माझ्या आईला मानसिक आश्रयस्थानात पाठवण्याचा निर्णय घेतला आणि माझे नाते पाहून आठवडाभरात त्यांनी माझे लग्न लावून दिले. मी फक्त 18 वर्षाची होते. मला तितकीशी समज नव्हती किंवा मी कधीच एकटी घराबाहेर पडली नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांनी जो निर्णय घेतला तो मला मान झुकवून स्वीकारावा लागला. माझे लग्न मनोहर नावाच्या मुलाशी झाले होते. तो एक अतिशय श्रीमंत कुटुंबातील खेड्यातील मुलगा होता आणि ते शहरात राहत होते. मनोहर शाळेत कॅन्टीन चालवत होता आणि व्यवसाय चांगला होता. घरात माझ्या सासूबाई आणि नणंद होत्या, ज्यांचे अजून लग्न झालेले नव्हते. त्यांच्याशिवाय एक दीर आणि जाऊबाई राहत होत्या, ज्यांना 2 मुले होती. हे सर्व लोक 3-4 खोल्यांमध्ये राहायचे. 3 खोल्या खाली आणि 2 खोल्या वरच्या मजल्यावर होत्या. तर खाली आणखी एक छोटी खोली होती, ज्यात अभिनव नावाचा एक 12-13 वर्षाचा मुलगा राहत होता, जो घरची कामे करत असे आणि किराणा सामान घेण्यासाठी बाहेर जात असे. माझ्या दिराने मनोहरसोबत कॅन्टीनचं काम सांभाळलं. त्या सासूबाई खूप रागीट आणि हुशार बाई होत्या. घरातील सर्वजण तिला आईसाहेब म्हणायचे. माझी नणंद घरची कामे करायची. माझी नणंद फक्त माझ्या सासूजवळ बसून बोलायची किंवा तिला टीव्ही पाहणे आवडत असे. माझ्या लग्नाला आठवडा उलटून गेला होता. माझ्या सासूबाईंनी सगळ्यांना जेवणाच्या टेबलावर बोलावलं. जेवणादरम्यान मला माझ्या जबाबदाऱ्या सांगण्यात आल्या. सुनबाई, उद्या तुझा स्वयंपाक समारंभ आहे आणि आता तू स्वयंपाकघरातील काम सांभाळणार आहेस. माझ्या आणि माझ्या जावेमध्ये एक काम माझ्या वाट्याचं होतं आणि दुसरं माझ्या जावेची जबाबदारी होती. घर साफ करणे, भांडी धुणे आणि बाहेरून अन्न आणणे या 13 वर्षाच्या मुलाच्या जबाबदाऱ्या होत्या. पण माझ्या दोन्ही नणंदांनी एकही कामाला हात लावला नाही. ती खूप निवडक होती. खरं तर ती तिच्या आईसोबत वेळोवेळी आमच्या कामात चुका शोधायची. वहिनी, आमच्या घरात या गोष्टी आवडीने खाल्ल्या जातात आणि अशा छोट्या छोट्या लठ्ठ निरुपयोगी गोष्टींकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही. आम्ही आमच्या कामाची विभागणी केल्यानंतरही मी लक्षात घेतले, माझी जाऊबाई पूर्ण गप्प बसून सगळी कामं करायची. तिच्या तोंडात जीभच नसल्यासारखं वाटत होतं. कदाचित तिला तिच्या सासरच्या मंडळींचा स्वभाव चांगलाच माहीत असावा. अखेर माझ्या लग्नाला 4 वर्षे उलटून गेली होती. माझ्या जावेलाही 2 मुले होती, जी यावेळी वडिलांजवळ बसून खेळत होती. मनोहरप्रमाणेच माझे दीर देखील पूर्णपणे गप्प राहिले. दोन्ही भाऊ कठोरपणे त्यांच्या आईच्या नियंत्रणाखाली होते. तिला विचारल्याशिवाय कोणतेही काम केले नाही. अभिनवला 13 वर्षाच्या मुलाच्या रूपात पाहून मला माझा भाऊ राकेशची आठवण झाली. तोही राकेशसारखा गोरा कातडीचा आणि पातळ होता. तो या घरचा आहे असे वाटत नव्हते, कारण या घरात सगळे काळे होते. कदाचित अभिनवला कुठल्या तरी गावातून बोलावून इथे कामाला लावलं असेल, पण मला त्याचं खूप वाईट वाटलं. खेळण्या वाचण्याच्या वयात तो चाकरमान्य जीवन जगत होता. कदाचित तो नोकराचा मुलगा असावा, म्हणूनच त्याने येथे काम केले. बरेच दिवस मी त्याला पाहत होते, पण मला कोणाला विचारता येत नव्हते, तो कोण आहे आणि तो इथे का काम करतो. त्याच्याशी कोणी निवांतपणे बोलतही नसे. अरे, इथे येऊन हे काम कर, अशा प्रकारे शब्द वापरले गेले. दिवसभर त्याला कुठल्या ना कुठल्या शब्दात काहीतरी काम करायला लावायचे, जे मला आवडत नसे आणि मला वाईट वाटायचे. अशाच एका लहान मुलाला कामावर ठेवले होते. इतर लोक त्याच्याशी असे वागायचे. त्याला आमच्यासोबत बसून जेवायलाही परवानगी नव्हती. तर जेवल्यावर तो जमिनीवर बसायचा. काही गरज असेल तर ऑर्डर द्यायचे. तो धावत जाऊन ती सर्व वस्तू मिळवायचा आणि पुन्हा जमिनीवर बसायचा. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता होती. तो इतका साधा होता
की शिव्या ऐकूनही त्याला हसू यायचे. आम्ही सर्व खाऊन झाल्यावर तो भांडी उचलून स्वयंपाकघरात ठेवायचा. मग त्याला ताटात भाजी आणि रोटी दिली जायची. हे सर्व माझ्या जावेने केले होते आणि माझ्या सासूचा आदेश होता. नाश्त्यात सर्वांनी पराठे आणि भाकरी खाल्ली. मात्र त्याला सौम्य ज्यूस देण्यात आले. त्याला पगाराच्या नावावर एक नाणेही देण्यात आलं नाही. त्याचे कपडेही खूप जुने होते. बहुधा फक्त 3-4 टी-शर्ट आणि पायजमा. 4 महिने तो पुन्हा पुन्हा तेच कपडे घालताना दिसला. एके दिवशी माझा धीर सुटला आणि म्हणून मी मनोहरला विचारले की हे मूल कोण आहे आणि त्याला अशी वागणूक का दिली जात आहे. मनोहरने मला सांगितले की तो नोकर आहे आणि आई म्हणते की नोकरांना दबावाखाली ठेवावेत. ते ठीक राहतात, नाहीतर त्यांना वेडे व्हायला वेळ लागत नाही. मी मनोहरला म्हणाले, तो नक्कीच नोकर आहे, पण तो फक्त 13 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याशी हे सर्व वागणे योग्य नाही. मनोहरने मला गप्प बसायला सांगितले. फक्त आई हे सर्व पाहते आणि तिला जे आवडेल ते करेल. तू किंवा मी काय म्हणतो याने काही फरक पडत नाही. त्यामुळे या समस्यांमध्ये पडू नकोस. मनोहरचे बोलणे ऐकून समजले. घरात जे काही चालले आहे ते सर्वांना मान्य आहे असे वाटते. सगळे सासूशी सहमत असायचे आणि पुढे जायचे. त्यामुळे कुणाला बोलायची गरज नव्हती. पण त्या मुलाची ही अवस्था पाहून माझे हृदय जळत होते. आणि मग तो मुलगा जेव्हा स्टोअर रूममध्ये झोपायला गेला तेव्हा मी गुपचूप त्याची काळजी घेऊ लागले. सगळे आपापल्या खोलीत गेले. जर त्याने मला नेले तर मी त्याच्या खोलीत काही अन्नपदार्थ घेऊन त्याला देईल. मग मी मनोहरला घेऊन बाजारात गेले आणि त्याच्यासाठी कपडे आणण्याची विनंती केली. पण मनोहरने मला काटेकोरपणे सांगितले की हे कपडे तू दिले आहेत ते आई किंवा इतर कुणालाही कळू नये. अभिनवने घरी नवीन कपडे घातले तर सगळ्यांना कळेल. रात्री जेव्हा मी त्याला कपडे दिले तेव्हा त्याने खूप गोड हसून माझे आभार मानले. तो मला म्हणाला, खूप खूप धन्यवाद भाभी. पण मी हे कपडे घेतले आणि घातले तर आई मला मारेल. मी पूर्णपणे उदास झाले होते. मी त्याला सांगितले की हे कपडे लपवून ठेव आणि तो जेव्हा त्याच्या गावी जाईल तेव्हा तिथे घेऊन जा. अशा प्रकारे कोणालाही कळणार नाही. माझे बोलणे ऐकून तो उदास झाला आणि म्हणाला, भाभी कोणत्या गावी? जगात माझे कोणीच नाही. हे लोक मी त्यांच्यासोबत राहतो. जेव्हा मी त्याला विचारले की त्याचे आई वडील कुठे आहे तेव्हा तो पूर्णपणे गप्प झाला आणि मी पुन्हा विचारले तेव्हा त्याने एवढेच सांगितले की ते दोघेही मेले आहेत. मग तो दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला आणि मी उठून माझ्या खोलीत गेले. मला खूप वाईट वाटले. त्याचे आई वडील तिथे नव्हते आणि म्हणूनच तो इथे खूप सहन करत होता. यावेळी मला माझ्या भावाची खूप आठवण आली. आई बाबा आठवून मी रडायला लागले. मग मनोहर काळजीत पडला आणि मला रडण्याचे कारण विचारले. मी म्हणाले की अभिनवला बघून मला माझा भाऊ राकेशची आठवण येते. मग मनोहर म्हणाला, काही हरकत नाही. आजपासून तू त्या सेवकासाठी जे काही करशील मी तुला अडवणार नाही. फक्त आईला कळू देऊ नकोस. अभिनवच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेईन असे मला वाटले. योग्य वेळ आल्यावर मी त्याला नवीन कपडे घेईन. 1 आठवडा झाला आणि मला डॉक्टरांचा फोन आला की माझी आई या जगात नाही. या बातमीने मला खूप वाईट वाटले. तिने हे जग सोडले हे आईचे चांगले झाले. तिची मानसिक स्थिती चांगली नव्हती. ती स्वतःचे नुकसान करत राहिली. आई गेल्यानंतर अभिनवला असा एकटा पाहून मला खूप वाईट वाटायला लागलं. कारण मीही आता पूर्ण अनाथ झाले होते आणि अभिनवही पूर्ण अनाथ झाला होता. आम्हा दोघांचीही अवस्था सारखीच होती. पण माझा नवरा माझ्या सुखदुःखात माझ्यासोबत होता. मी पण अभिनवची जास्त काळजी घ्यावी म्हणून मी स्वतः त्याला खाऊ घालू लागले. पण एके दिवशी माझ्या सासूबाईंनी ते पाहिले. तिने मला जवळ बोलावले आणि म्हणाली, मला खूप दिवसापासून लक्षात येत आहे की तुला सहानुभूतीचा ताप आहे. मी डोकं टेकून उभी होते आणि मग मी अतिशय नम्रपणे म्हणाले, आई मला अभिनवने आमच्या घरात सदस्य म्हणून राहायला हवे आणि शाळेतही जायचे आहे. हे ऐकून माझ्या सासूबाई रागावल्या आणि मला म्हणाल्या, तुझ्या मर्यादेत राहा नाहीतर बरे होणार नाही. मी शांतपणे स्वयंपाकघरात आले. दुसऱ्या दिवशी मी जास्तच काळजीत पडले. कारण त्या रात्री माझ्या सासूबाईंनी अभिनवला जेवण देण्यास नकार दिला होता. माझ्या जावेने त्याला जेवण दिले नाही आणि तो आपले काम संपून उपाशीच त्याच्या खोलीत गेला. सर्वजण झोपल्यानंतर मी रात्री जेवण घेऊन त्याच्या खोलीत गेले. तेव्हा तो जमिनीवर बसून रडत होता. माझे हृदय कोणीतरी बाहेर काढल्यासारखे वाटले. मी त्याचे अश्रू साफ केले आणि जेवणाचे ताट त्याच्या समोर ठेवले आणि त्याच्याजवळ बसले. तो पटकन खायला लागला. मी त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. त्याच्याजवळ एक फोटो पडलेला होता जे फ्रेममध्ये निश्चित केले होते. जेव्हा मी त्याला विचारले की हे चित्र कोणाचे आहे तेव्हा तो म्हणाला, जेव्हा मी त्याच्या वडिलांचा फोटो उचलला तेव्हा मला वीज पडल्यासारखे वाटले. कारण त्या चित्रात माझे सासरे एका तरुण मुलीसोबत उभे होते जे एकत्र हसत उभे होते. माझ्या सासऱ्यांच्या मांडीवर एक लहान मूल होते जे जेमतेम 3-4 वर्षाचे असेल. ते चित्र पाहून मला आश्चर्य वाटले.
तेव्हा अभिनव म्हणाला, हे माझे आई वडील आहेत आणि हे लहान मूल मी आहे. हे शब्द ऐकून माझा अजिबात विश्वास बसत नव्हता. मोठ्या कष्टाने मी त्याला हसताना पाहिले. अभिनवला वरच्या मजल्यावर झोपायला सांगितले आणि मी माझ्या खोलीत आले तेव्हा मनोहर जागा होता. मी त्याला विचारले, तो नोकर कोण होता? मनोहर गप्प झाला. काही वेळाने तो माझा सावत्र भाऊ असल्याचे सांगू लागला. माझे वडील 14 वर्षापूर्वी तुमच्या गावी गेले होते. त्याने तिथल्या एका तरुण मुलीशी लग्न केलं आणि तिला इथे आणलं कारण ती मुलगी अनाथ आणि निराधार होती. तिचे आई वडील मरण पावले होते आणि ती पूर्णपणे असहाय्य होती. पप्पा तिच्या अंत्यविधीला गेले होते आणि तिचे लग्न करून तिला घरी आणले होते. ते लोक माझ्या आजोबांच्या अगदी जवळचे होते आणि गावकऱ्यांनी त्या मुलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता. त्या मुलीची जबाबदारी माझ्या वडिलांच्या डोक्यावर टाकली होती. पण तरुण मुलीला लग्नाशिवाय सोडण्यात येत नव्हते. तिला पप्पांसोबत पाठवायचे नव्हते म्हणून पप्पाने तिच्याशी लग्न केले. त्या लोकांनी तिला विचार करण्याची संधीही दिली नाही तर त्याने तिचं पप्पांसोबत लग्न करून तिला निरोप दिला होता. जेव्हा वडिलांनी तिला इथे आणले तेव्हा आईने खूप गोंधळ घातला, पण माझ्या वडिलांनी त्या महिलेला सोडले नाही. दुसऱ्या घराचा वरचा मजला तिला दिला होता आणि लग्नाच्या 1 वर्षानंतर जेव्हा अभिनवचा जन्म झाला तेव्हा माझ्या आईचा द्वेष त्या लहान मुलांपर्यंत पोचला होता. पण दुर्दैवाने अभिनव 4 वर्षाचा असताना वडिलांचा आणि आईचा त्यांच्या गाडीचा अपघात झाला. जेव्हा ते कुठेतरी जात होते, आई आणि वडील हे जग सोडून गेले होते, पण ते मूल वाचले. आजपर्यंत तो असाच आपल्यासोबत आहे आणि आईने त्याला मनापासून स्वीकारले नाही. माझ्या बहिणीनेही माझ्या आईला पाहून अभिनवशी वाईट वागणूक दिली. त्याला शाळेत प्रवेशही दिला गेला नाही आणि केवळ नोकर म्हणून या घरात त्याला ठेवण्यात आले. तो आज तुमच्या समोर आहे. हे सर्व ऐकून माझा विश्वासच बसत नव्हता आणि अभिनव माझ्या सासूबाईंच्या सवतीचा मुलगा होता. शेवटी हे तिच्या पतीचे रक्त होते आणि पुढे जे काही झाले त्यात या निरागस मुलाचा काय दोष होता, ज्याच्यानंतर मी अभिनवला सर्वांसमोर सांभाळायला सुरुवात केली होती. माझ्या सासूबाई मला शिव्या द्यायची, पण मी भांडण न करता सांगायची, आपला सनातन धर्म आपल्याला नोकरांशी चांगल्या वागण्याचा संदेश देतो. हे ऐकून ती गप्प झाली. मग असे झाले की माझ्या दोन्ही नणंदेचे लग्न होते आणि अभिनवने पुढे जाऊन खूप काम केले. तो मोठ्या आनंदाने काम करत होता. त्यांच्या लग्नानंतर एक दिवस माझ्या सासूबाईंची तब्येत खूप खराब झाली. लग्नाचा कंटाळा आल्याने कदाचित हे घडले असेल, पण त्यांची प्रकृती दिवसेदिवस खालावत चालली होती. ती बरी होऊ शकली नाही आणि मग जेव्हा तिची तपासणी झाली तेव्हा काही चाचण्यानंतर कळलं की तिला कॅन्सर आहे. त्यामुळे ती पूर्णपणे बेडवर अडकली होती. एके दिवशी सगळे आपापल्या कामात व्यस्त असताना अभिनव आईच्या खोलीत गेला. त्याला वाटले की आई झोपली आहे. तो सासूचे पाय दाबू लागला आणि तोही रडत होता. रडत रडत म्हणाला, देवा, माझ्या आईला लवकर बरे कर. मला माझी दुसरी आई गमवायची नाही. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. हे ऐकून सासूचे मन दुखले. या मुलाकडे ती लहानपणापासून तिरस्काराने पाहत होती. आज तो त्यांच्यासाठी देवाला कळकळीने प्रार्थना करत होता. जेव्हा मी सासूसाठी सूप घेऊन खोलीत गेले तेव्हा मला दिसले की सासूबाई अभिनवला छातीशी धरून रडत होती. माझी जाऊबाईही मागून आली होती. हे दृश्य पाहून आम्हा दोघांनाही खूप रडू कोसळले आणि आमच्या डोळ्यात पाणी आले. मग सासूच्या ऑपरेशननंतर ती लवकर बरी झाली. त्यांनी अभिनवचा स्वीकार केला आणि त्याला शाळेत पाठवायला सुरुवात केली. आता अभिनवही घरातील सदस्यांप्रमाणे आमच्यासोबत राहू लागला आहे. स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे आणि आई त्याच्यासाठी मुली पसंत करू लागली आहे. कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या भावना आणि प्रेम काढून टाकले तर काहीही मागे राहत नाही आणि हे देखील वास्तव आहे. म्हणूनच आज आपण सर्वजण एका अद्भुत कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतो. आता मलाही मुलगा आणि मुलगी अशी 2 मुलं आहेत, पण माझे दोघांवरही तितकेच प्रेम आहे. माझ्या मुलाकडे बघून मला आईची आठवण येते. मित्रांनो, मला सांगा, यापैकी कोणती आई तुम्हाला सर्वात जास्त आवडली? माझ्या सासूबाई की तिच्या लाडामुळे स्वतःच्या मुलाला गमावलेली माझी आई, किंवा सावत्र मुलाच्या आगीत हरवलेली माझी सासू? मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.